राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचा, नामस्मरणाचा आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी संपूर्ण समर्पणाचा हा सर्वात पवित्र दिवस. आणि आज मुंबईच्या धावपळीच्या जीवनात करिरोड येथील विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा महासागर उसळलेला आहे. आज आषाढी एकादशी, विठ्ठल नामाने भारावलेला दिवस, वारकऱ्यांच्या श्रद्धेचा दिवस आणि स्वामी भक्तांच्या भक्तीचा उत्सव. रामकृष्ण हरी माऊली. श्री स्वामी समर्थ. मी चंद्रकांत मिस्त्री आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या यूट्यूब परिवारात चंद्रकांत मिस्त्री या चॅनलवर स्वागत करतो. आषाढी एकादशी वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचा, नामस्मरणाचा आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी संपूर्ण समर्पणाचा हा सर्वात पवित्र दिवस. आणि आज मुंबईच्या धावपळीच्या जीवनात करिरोड येथील विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा महासागर उसळलेला आहे. आणि आज आपण अनुभवणार आहोत या स्वामी मठामध्ये आषाढी एकादशी निमित्त भगवान श्री पांडुरंगाच्या महापूजेचा, हरिनामाच्या अखंड गजराचा आणि विष्णुमय जग या संकल्पनेला साकार करणाऱ्या या दिव्य, भव्य आणि अविस्मरणीय सोहळ्याचा एक अद्वितीय माहितीपट. जर तुम्ही अशा आध्यात्मिक आणि प्रेरणादायी प्रवासाचे साक्षीदार होऊ इच्छित असाल तर आत्ताच आपल्या चंद्रकांत मिस्त्री चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ आपल्या सर्व स्वामी भक्त, विठ्ठल भक्त आणि मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा. आणि आजच्या या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, रामकृष्ण हरी. मुंबईच्या मध्यवर्ती भागात सेंट्रल रेल्वेच्या करिरोड स्थानकाच्या पश्चिमेला अवघ्या काही पावलांच्या अंतरावर भक्तीचा हा सुंदर दरबार सजलेला आहे. विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ आणि पश्चिम रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी लोलपरेल स्थानकापासून अवघ्या 5 मिनिटांच्या चालत अंतरावर हा मठ सहज गाठता येतो. म्हणूनच मुंबईच्या कानाकोपऱ्यातून तसेच बाहेरगावावरून आलेले शेकडो भक्त आज येथे एकाच भावनेने जमले आहेत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषात संपूर्ण वातावरण भक्तिरसाने उथंबून गेले आहे. पहाटेची कोवळी किरणं जसजशी मुंबईच्या आकाशाला सोनसळी रंगाने नटवू लागली तसतसं करिरोड येथील विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ हे एका दिव्य उत्सवासाठी सज्ज झाला होता.
आज आषाढी एकादशी, वारकऱ्यांच्या अखंड श्रद्धेचा दिवस आणि या पवित्र पर्वानिमित्त संपूर्ण मठ जणू वैकुंठाचाच एक अंश पृथ्वीवर अवतरल्याचा भास निर्माण करत होता. समोरच्या भव्य सजलेल्या मंचावर साक्षात पंढरपूरचा राणा, भक्तांचा कैवारी भगवान श्री पांडुरंग आपल्या दिव्य स्वरूपात विराजमान झालेले दिसत होते. श्यामवर्णी मूर्तीचं ते शांत, सौम्य आणि तेजस्वी रूप पाहताक्षणी मन आपोआप नम्र होतं. डोक्यावर विराजमान असलेला सुवर्णमय मुकुट, त्यामध्ये जडवलेल्या निळाशार रत्नजडित तेजबिंदू जणू आकाशातील नीलमणीच पृथ्वीवर उतरून आली होती. कपाळावरील वैष्णव परंपरेतील उभं पिवळं तिळक भक्ती, समर्पण आणि धर्म परंपरेचं तेजस्वी प्रतीक म्हणून अधिकच खुलून दिसत होतं. केशरी उत्तरीयाची पवित्र शोभा, लाल वस्त्रांचं मंगल वैभव आणि सुवर्ण काठाने नटलेलं पिवळं धोतर, या सर्वांनी मूर्तीचं दिव्य सौंदर्य अनेक पटीने खुलवलं होतं. गळ्यातील झेंडू, तुळशीच्या असंख्य माळा, त्यावर सुवर्ण हार जणू भक्तांच्या प्रत्येक प्रेम भावनेचे मूर्त रूप बनून विठुरायाच्या शरणी अर्पण झालं होतं. त्या प्रसन्न मुखमंडळाकडे पाहताना क्षणभरासाठी असं वाटलं होतं की विठ्ठल आज मूर्तीमध्ये नाही, तर प्रत्येक भक्ताच्या हृदयात उभा आहे. प्रवेशद्वाराजवळ उभारलेला आकर्षक दीपपान स्तंभ शेकडो वर्षांच्या भारतीय आध्यात्मिक परंपरेचा तेजस्वी साक्षीदार असल्यासारखा भासत होता. तेजस्वी दीपज्योतींच्या प्रकाशात भक्तांच्या चेहऱ्यावर उमटणारी भक्तिभावाची शांतता या सोहळ्याला अधिकच दिव्यता प्रदान करत होती. दरवाजातून आत पाऊल टाकतात रंगीबेरंगी फुलांच्या सुगंधाने मन प्रसन्न होत होते. झेंडू, गुलाब, मोगरा, शेवंती आणि रजनीगंधाच्या मनमोहक तोरणाने संपूर्ण मठ जणू फुलांचा राजमहाल बनला होता. वाऱ्याच्या प्रत्येक मंद झुळकीसोबत ही फुलं अलगद डोलत होती आणि जणू प्रत्येक पाकळी भक्तांना सांगत होती, या विठुरायाच्या भेटीस या, स्वामींच्या कृपा छायेत या. सकाळचे 9 वाजले आहेत. मठातील प्रत्येक कोपरा आता भक्तांच्या उपस्थितीने भरून गेला आहे. कोणाच्या हातात टाळ, कोणाच्या हातात मृदंग, तर कोणाच्या ओठावर अखंड हरिनाम. आणि क्षणात संपूर्ण परिसर दुमदुमून जातो काकड आरतीच्या मंगल स्वराने.
ही आरती म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही, तर भक्ताच्या हृदयाने आपल्या आराध्य देवाला केलेलं प्रेमाचं जागरण आहे. आज येथे आलेला प्रत्येक भक्त आपली सेवा, आपली भक्ती आणि आपलं संपूर्ण आयुष्य भगवंताच्या चरणी अर्पण करत होता. या मठात प्रवेश केल्यानंतर ज्या दर्शनाने मन अक्षरशः स्तब्ध होते ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य स्वरूप. खडकाळ आसनावर विराजमान झालेली ही मूर्ती एखाद्या मूर्तिकाराची कलाकृती वाटत नाही, तर हजारो भक्तांच्या श्रद्धेतून प्रगट झालेलं साक्षात अवधूत परब्रह्म असल्याची अनुभूती देते. आजच्या या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी असं वाटतं की श्री स्वामी समर्थाने स्वतः पांडुरंगाचं रूप धारण केलं आहे. विठ्ठल आणि स्वामी दोन नाव, पण कृपेचा तोच अखंड महासागर. त्या दिव्य दर्शनाने भक्तांचे डोळे भरून येत होते आणि मन नकळत विठ्ठलनामात विलीन होत होतं. श्री स्वामी समर्थांच्या डाव्या बाजूस जगतजननी भवानी मातेची देखणी आणि तेजस्वी मूर्ती विराजमान आहे. करुणामय मुख, तेजस्वी नेत्र, सुवर्णमय मुकुट आणि मातृत्वाने भरलेल्या दिव्य मुद्रा. भक्त तिच्या चरणी नतमस्तक होताच जणू आईच आपल्या लेकराला मायेने कवेत घेते अशी अनुभूती येथे प्रत्येकाला मिळते. आजच्या आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण गाभारा असंख्य रंगबिरंगी आणि सुगंधी फुलांनी असा सजवण्यात आला आहे की क्षणभरासाठी आपण मंदिरात नसून एखाद्या दिव्य पुष्पवाटिकेत प्रवेश केला आहे असा भास होतो. गाभाऱ्यात उभारलेल्या नक्षीदार कमानींमध्ये भारतीय संत परंपरेचा तेजस्वी इतिहास जिवंत झालेला दिसतो. एका बाजूस संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, ज्याने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलं. दुसऱ्या बाजूस श्रीपाद श्रीवल्लभ, दत्तावताराच्या अखंड कृपा प्रवाहाचे प्रथम तेजस्वी स्वरूप. पुढे शेगावचे योगीराज श्री गजानन महाराज, ज्यांच्या स्मरणाने आजही लाखो भक्तांच्या जीवनात आशेचा किरण उजळतो. शिर्डीचे साईबाबा, ज्याने सबका मालिक एक हा मानवतेचा अमर संदेश दिला. आणि अक्कलकोटच्या परंपरेतील तेजस्वी संत श्री शंकर महाराज. या सर्व सत्पुरुषांच्या प्रतिमा केवळ सजावटीचा भाग नाहीत, तर त्या भक्तांना संतांच्या अखंड कृपेची जाणीव करून देणाऱ्या जिवंत प्रेरणा आहेत. गाभाऱ्याच्या एका पवित्र कोपऱ्यात उभा आहे दत्त संप्रदायाचा कल्पवृक्ष औदुंबर. या वृक्षाखाली विराजमान आहेत त्रिमूर्ती स्वरूप भगवान श्री दत्तात्रेय, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या तिन्ही शक्तीचं एकत्रित तेज जणू या पवित्र स्थानी साकार झालेले आहे.
गाभाऱ्यात पुढे नजर जाते आणि आपलं लक्ष वेधून घेते ती श्रींच्या राजाची अलंकाराने नटलेली आकर्षक मूर्ती. रत्नजडित मुकुट, सुवर्णालंकार, विविध दागिने आणि रंगीबेरंगी फुलांच्या माळाने सजलेले ते दिव्य रूप जणू भक्तांच्या प्रेमाचा आणि समर्पणाचा मुकुट श्रींच्या मस्तकी विराजमान झाला आहे. राजाधिराज योगीराज परब्रह्म भक्ताभिमानी भक्तवत्सल विजय दत्त श्री अक्कलकोट निवासी औदुंबर निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. बोला पुंडलिका वरदे. सकाळी 10:30 वाजता या दिव्य सोहळ्याचा सर्वात पवित्र क्षण सुरू झाला. गुरुवर्य पूज्य हरिओमजी विजयानंद स्वामीजी यांच्या पवित्र हस्ते भगवान श्री विठ्ठलाच्या महापूजेला प्रारंभ झाला. भारतीय सनातन परंपरेमध्ये देवाची पूजा म्हणजे केवळ फुले अर्पण करणे नव्हे, तर पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या या विश्वातील प्रत्येक पवित्र घटक भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा हा दिव्य संस्कार आहे. विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात होत आहे. प्रत्येक अभिषेक आणि त्यातलं साहित्य आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत. फक्त नीट ऐका, त्या पूजेमध्ये सहभागी व्हा आणि चिंता आठवण करा. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, नारायण नमः, वासुदेवाय नमः, मुक्ताय नमः. नाथा हे विठ्ठला, आज या ठिकाणी आम्ही स्वामी मठात तुमची आषाढी एकादशी साधन करता. त्या पीठात तुम्ही इकडे येऊ, आमचा अभिषेक आणि पूजा स्वीकारा आणि सर्वांचे कल्याण करा. विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग. आपल्या सनातन धर्मामध्ये पाण्याला जलदेवता असं म्हणतात. कारण ही भारत भूमी ही सनातन भूमी आहे. या भूमीमधल्या 7 नद्या यांना सप्त मातृकांचा दर्जा देण्यात आला. त्या 7 नद्या म्हणजे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी. आज विठुमाऊलींना स्पर्श करण्यासाठी, विठुमाऊलींना अभिषेक करण्यासाठी या सप्त मातृका साथी असतात. आज या गोशंखातून अभिषेक होत आहे. सर्वप्रथम शुद्ध जलाने भगवान विठ्ठलाचा अभिषेक करण्यात आला. हे जल मन, वचन आणि कर्म शुद्ध करण्याचे प्रतीक आहे. कस्तुरीचा सुगंध आणि तुळशीचं पवित्र पान भक्ती आणि वैष्णव परंपरेच्या अखंड नात्याची साक्ष देत होतं. देवी जगदेवता या आणि अभिषेकात तुम्ही चांगला गंगा यमुना तुम्हाला मन करतो. विठ्ठलाचा अभिषेक करताना तुम्ही या पात्रामध्ये हजर व्हा आणि विठ्ठलाला अभिषेक करा. आणि पवित्र तन याचं प्रतीक म्हणजे विठुमाऊलींना हे तुळशी पत्र आणि चंदन अर्पण करण्याची एक प्रथा. आपला सणाचा आवडा सुगंधी उठण्याने विठुरायाला लेप करण्यात आला. जणू संपूर्ण सृष्टीचा सुगंधच आज भगवानाच्या चरणी अर्पण झाला. आता सुगंधी आणि औषधी वनस्पतींपासून तयार केलेलं कुठलं हे विठुमाऊलीच्या सर्वांगावर चोळण्यात येतं. त्यानंतर शुद्ध दुधाने अभिषेक करण्यात आला. दूध निर्मळता, मातृत्व आणि पावित्र्याचं प्रतीक. घई अभिषेक जीवनातील शौर्य, समाधान आणि समृद्धीची मंगल कामना.
केशरयुक्त जलाने भगवान विठ्ठलांना स्नान घालण्यात आलं. सुवर्णासारखं तेज आणि भक्तीचं वैभव या एका उपचारातच सामावलेलं होतं. सर्वांना स्पर्श करतात. केशर हे आणि लाल रंग असलेलं केशर विठोबाच्या मस्तकावर अत्यंत शोभा देतं. दिव्य अत्तराचा अभिषेक जणू भक्तांच्या प्रेमाचा सुगंध भगवंतापर्यंत पोहोचवत होता. केशरयुक्त दूध शुद्ध तुपाच्या स्नानाने आणि समर्पणाची भावना व्यक्त करण्यात आली. आणि पवित्र मधाचा अभिषेक जीवन मधुर होण्याची प्रार्थना. विविध फळांच्या रसाने भगवान विठ्ठलांचा अभिषेक करताना संपूर्ण निसर्गाचं वैभव आज भगवानाच्या चरणी अर्पण होत होतं. हळदीचं लेपन मंगलतेचं प्रतीक, कुंकू शक्तीचं प्रतीक. अष्टगंधाने भगवानाचं रूप अधिकच तेजस्वी झालं. विठ्ठलाला गुलाबजलाच्या अभिषेकाने संपूर्ण वातावरण सुगंधित झालं. आणि शेवटी तुळशीपत्र अर्पण करून महापूजेचा हा दिव्य प्रवास परिपूर्ण झाला. आता दूध आहे, दुधामध्ये दही दिसतं का तुम्हाला? नाही. दह्यामध्ये तुम्हाला लोणी दिसतं का? तर नाही. तर सद्बुद्धी सदाचार याचा ताक आपण मिसळलं तर लोणी तयार होतं. म्हणजे सद्बुद्धी सदाचाराचं लोणी. श्रीकृष्ण लोणी सोबत होता म्हणजे काय? तुमचे सद्विचार आणि सदाचार आणि भक्ती सोबत होता. आता त्या लोण्याचा आपण त्यांना अभिषेक करतो आणि नैवेद्य म्हणून त्यांना लोणी फार आवडतं. लोणी म्हणजे काय? सद्बुद्धी सदाचार. कसं तयार होतं? दुधात लोणी दिसतं का? दुधात दही दिसतं का? युगे 28 विठेवरी भाव आणि मग संपूर्ण गाभारा सुगंधित झाला. जेव्हा विविध रंगी फुलांची पुष्पवृष्टी भगवान विठ्ठलांवर करण्यात आली. मोती कसे बनतात ते सांगतो. मोती स्वाती नक्षत्रातला पावसाचा थेंब त्याला स्पर्शाने होता. आपण या गंगाळात घेतला आणि त्याचा अभिषेक केला. जर तो थेंब पावसाचा थेंब शिंपल्यात पडला असता, शिंपलं बंद पडलं, त्याच्यात मोती तयार होतं. म्हणजे ज्याच्यापासून मोती तयार होतं त्या जलाचा अभिषेक आपण केलेला आहे. तुळशी दारात का समोर लावतात? का लावतात समोर? की तुळशीपासून जो वारा येतो तो आपल्याला जाऊन येतो. म्हणजे तुळस शुद्धीकरण करतात आणि जातात. तुळशी हे आयुर्वेदात सगळ्यात पत्र म्हणजे एक पान आहे की त्याने माणसाला प्राणवायू मिळतो. सावित्री जेव्हा त्या दाराखाली होते ना तो 1 ऑक्सिजन देतो माणसाला. आता ह्याने आपण तुम्ही तुळशीपत्र हात लावणार नाही, पण देवाला वाहताना हजारदा तुमच्या हाताला लागतो. मग तो प्राणवायू तुमच्या शरीरात निर्माण होतो. म्हणून देवाला आपण जे वाचतो ना ते तुमच्या शरीराला पहिले भेटतं. अगर अत्तर कोणाला पहिला आपल्या हाताला लागतो, त्यांना पहिला आपल्या हाताला लागलं मग देवाला लागतं. म्हणून भक्तिभावाचा हा महिमा तुम्ही लक्षात घ्या. नुसता अभिषेक करून जाऊ नका, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला कोणी सांगणार नाहीये. हे गुणाच आहे म्हणून सांगण्याचा प्रपंच आहे.
पुन्हा एकदा शुद्ध जलाचा अभिषेक झाला. हे सर्व षोडोपचार पूजा संपन्न झाल्यानंतर पुन्हा जलाला प्राधान्य दिले आणि या शुद्ध जलाचा अभिषेक विठुमाऊली पुजारी रूप. आता आपण विठुमाऊलींना अलंकार पूजा करणार आहोत आणि त्यानंतर विठुमाऊलींची आरती करणार आहोत. आता अलंकार पूजा करून विठुमाऊली यानंतर परंपरेनुसार पडदा लावण्यात आला आणि एकांतात भगवान श्री विठ्ठलाची विशेष अलंकार पूजा करण्यात आली. हा क्षण कॅमेऱ्याने टिपण्याचा नसतो, तो मनाने अनुभवण्याचा असतो. कारण काही गोष्टी दिसत नाहीत, त्या फक्त अनुभवल्या जातात. आणि क्षणभरानंतर पडदा बाजूला झाला. समोर होतं दिव्य अलंकाराने सजलेलं तेजस्वी, प्रसन्न आणि करुणामय भगवान श्री पांडुरंगाचं मनोहारी रूप. महापूजेचा दिव्य सोहळा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण मठात मध्यान्ह आरतीचा मंगल क्षण उजाडला. शेकडो हात एकाच वेळी आरतीसाठी उंचावले. शेकडो ओठांवर एकच नाम उमटलं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पांडुरंग हरी वासुदेव हरी. आज आषाढी एकादशी पर्वानिमित्त आज येथे आपल्या विजयदत्त स्वामी समर्थ मठात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 9 वाजता विठ्ठल पूजा येथे आयोजित केलेली आहे. त्या विठ्ठल पूजेमध्ये विठ्ठलाचा महाअभिषेक आणि षोडशोपचार पूजा येथे करण्यात येणार आहे. तसेच पूर्ण दिवसभरात विविध कार्यक्रम, तसेच आज उपवास, लोकांचा भक्तांचा उपवास असल्यामुळे आज येथे खिचडी वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता हरिपाठाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. भजनाचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी येथे खूप छान असं एक सांगीतिक सोहळा आपण इथे ठेवलेला आहे. आणि आपला विजयदत्त स्वामी समर्थ मठ नेहमीच आपले सनातन धर्मात येणारे जे काही उत्सव आहेत, सण आहेत, ते साजरे करण्यामध्ये अग्रगण्य असतो. आणि स्वामी हे सगळ्या गोष्टी करून घेतात. स्वामींचं रूप तुम्ही आज पाहू शकता. विठ्ठलाच्या स्वरूपात स्वामी दिसत आहेत. अत्यंत देखणं आज असं स्वामींचं हे रूप आहे. आणि विठ्ठल महापूजा झाल्यानंतर विठ्ठलाचं जे रूप आहे ते देखील खूप खुलून आलेलं आहे. सावळे सुंदर रूप मनोहर आपण जसं म्हणतो, अगदी तसाच भास आपल्याला या मठात होतो. आल्यानंतर अनेक भाविकांनी आज सकाळपासून आपल्या या मठात येऊन दर्शन घेत आहेत. आणि दिवसभरात या कार्यक्रमाचा सर्व भक्तांना लाभ मिळतोय. आणि हे करण्याची संधी, या स्वामी सेवेकरांच्या सेवेची संधी मला मिळते. यामध्ये मी धन्यता मानतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि मग सुरू झाला या संपूर्ण सोहळ्याचा आत्मा. हरिनामाचा अखंड गजर, रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषा आणि संपूर्ण मठ परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. टाळांचा नाद, मृदुंगाची लय आणि हजारो कंठातून उमटणारं नाम हे केवळ संगीत नव्हतं, ही होती भक्तीची स्पंदनं. हरिनामाच्या गजरात सुरू झाला पारंपरिक रिंगण सोहळा. पारंपरिक वेशभूषेतील सजलेले सेवेकरी, चेहऱ्यावरील भक्तीचे तेजस्वी आनंद आणि पावलात हरिनामाची लय. कोणी टाळ वाजवत होतं, कोणी मृदंग, कोणी भगवा ध्वज उंचावत होता, तर कोणी डोळे मिटून विठ्ठल नामात पूर्णपणे तल्लीन झालं होतं. हा उत्सव पाहताना असं वाटत होतं की संत तुकारामाच्या अभंगातील शब्द आज प्रत्यक्ष साकार झाले होते. विष्णुमय जग ही केवळ एक संकल्पना नाही, तर जीवन जगण्याची एक दृष्टी आहे, जिथे प्रत्येक माणसात ईश्वर दिसतो, प्रत्येक सेवेत भक्ती दिसते आणि प्रत्येक श्वासात नामस्मरण.
विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठाच्या विश्वस्तांनी, सर्व सेवेकरांनी आणि शेकडो भक्तांनी आज ही संकल्पना केवळ सांगितली नाही तर आपल्या आचरणातून जिवंत करून दाखवली. भक्तीला कधीच संध्याकाळ नसते, ती प्रत्येक सूर्योदयासोबत नव्याने जागी होते. आज आपण पाहिलं फुलांची सजावट, भव्य महापूजा, हरिनामाचा गजर, रिंगणाचा आनंद आणि सेवाभावाची अखंड परंपरा. परंतु या सर्वांमधून आपण काय शिकलो? देव फक्त मंदिरात नसतो, तो आपल्या वागण्यात असतो, आपल्या सेवेत असतो, आपल्या प्रेमात असतो, भुकेल्याला अन्न देण्यात, दुःखी माणसाला आधार देण्यात आणि प्रत्येक जीवांमध्ये परमेश्वर पाहण्यातच खरी आषाढी एकादशी आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीने. संत तुकारामांनी सांगितलं, जे काय रंजले गांजले. आणि स्वामी समर्थाने आपल्या कृतीतून शिकवलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच नाम जपूया, सेवा करूया आणि माणुसकी जपूया. हीच खरी विठ्ठल भक्ती, हीच खरी स्वामी सेवा आणि हीच आषाढी एकादशीची खरी शिकवण. मी चंद्रकांत मिस्त्री. आजचा हा दिव्य अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य लाभलं. त्यासाठी विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त, गुरुवर्य, सेवेकरी आणि सर्व भक्तांचे मनपूर्वक आभार मानतो. जर हा माहितीपट तुम्हाला भावला असेल तर तो आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा रामकृष्ण हरी. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवासात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी विठ्ठल. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.